नमस्कार मंडळी. होळीची पौराणिक कथा आपल्या सगळ्यांनीच ऐकली असेल. पण या होळीच्या मागे काही विज्ञान आहे का? असा प्रश्न देखील आपल्याला पडला असेल. लाकडं जमा करायची, ती जाळायची, बोंबा मारायच्या, दुसऱ्या दिवशी रंग साजरे करायचे. या सगळ्यामागे काय विज्ञान? असंही अनेकांच्या मनात आलं असेल. तर चला, आज या होळीचं विज्ञान समजून घेऊया. हे विज्ञान समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. कुठपर्यंत? तर जोपर्यंत मनुष्य जंगलात राहत होता. आपली वस्ती लहान होती, जंगलं मोठी होती. ज्या काळात आपण होळी साजरी करतोय, तो काळ देखील समजून घेणं फार गरजेचं आहे. पाऊस संपून गेल्यानंतर हिवाळा सुरू होतो. हिवाळा संपत आला, की होळीचा सण येतो. पुढे जंगलाचा अभ्यास जर केलात, तर या काळात पानझड व्हायला सुरुवात होते. जंगलं ओकीबोकी होतात. जंगलातलं पाणी संपायला लागतं आणि अगदी दुरून सुद्धा तुम्हाला जंगल तुमच्या टप्प्यात येतं. अशा परिस्थितीत जेव्हा जंगलातलं पाणी संपतं, तर जंगलातले जे काही हिंस्र पशुपक्षी असतात, ते मनुष्य वस्तीच्या जवळ येतात, ते पाण्याच्या शोधात. आणि असं कधी-कधी पाण्याच्या शोधात आलेल्या त्या पशुपक्ष्यांचा माणसाशी देखील झटपट होते. आणि या झटापटीलाच आज आपण म्हणतो मनुष्य प्राणी संघर्ष, जो आजच्या काळातला फार मोठा कळीचा मुद्दा आहे. तो तेव्हाही होता. पण त्या कळीवर किंवा त्या प्रश्नावर आपल्या पूर्वजांनी फार सुंदर उत्तर शोधलं. त्या प्राण्यांच्या बिहेवियरचा किंवा त्यांच्या वागण्याचा अभ्यास करून, निसर्गाचा अभ्यास करून, या दोघांची सांगड घालत त्या पूर्वजांनी जे उत्तर शोधलं, त्याचं नाव म्हणजे होळी. आता हे कसं? आपण होळी कशी साजरी करतो? तर लाकडं जमा करतो आणि ती आपण पेटवतो. आणि ती पेटवल्यानंतर शांत बसतो का? तर नाही. काहीतरी आवाज केला जातो, बोंबा मारल्या जातात. अगदी कोणाच्या ना कोणाच्या बैलाचा ढोल असं देखील ओरडलं जातं. तर आता ही होळी जर साजरी करायची असेल, तर गावाकडे जाऊन बघा. थोडासा तिथल्या पद्धतींचा अभ्यास करा. म्हणजे अगदी बारकाईने त्यातलं विज्ञान आपल्याला लक्षात येईल. कारण की होळी साजरी केली जाते ती गावाच्या वेशीवर, गावाच्या मध्यभागी नाही. जसा सध्या आपण आता सोसायटीमध्ये किंवा आपल्या एरियामध्ये कुठेतरी मध्यभागी सेंट्रल पॉइंटला होळी साजरी करतो. पण होळीचं विज्ञान समजून घेताना ते गावाकडे गेलात तर लक्षात येईल की होळी ही गावाच्या वेशीवर साजरी करतात. आता हे का? आपल्या पूर्वजांनी हेही जाणलं होतं की प्राणी हे आगीला घाबरतात आणि अशी जर आग आपण गावाच्या वेशीवर फ्रिक्वेंटली लावली, फ्रिक्वेंटली म्हणजे काही वेळाने, प्रत्येक अंतराने लावली आणि काही आवाज केला, तर प्राणी पक्षी ते पाहतील आणि त्यांना लक्षात येईल की आपल्याला या ठिकाणी जायचं नाहीये आणि त्या अनुषंगाने मनुष्य वस्तीचं अशा प्राण्यांपासून रक्षण होईल आणि त्या प्राण्यांचं देखील मानवी हल्ल्यांपासून रक्षण होईल. आणि मग याच्यातून जन्म झाला तो होळीचा. संध्याकाळच्या वेळेला होळी रचायची आणि ती पेटवायची. पेटवल्यानंतर बोंबा मारायचा, आवाज करायचा. अगदी काही नाही मिळालं तर अगदी थाळ्या बडवायच्या. आणि अशी आग आणि असा होणारा आवाज हे जेव्हा दूरवरच्या जंगलातले प्राणी पक्षी पाहतात, तेव्हा त्यांना लक्षात येतं की तिथे जायचं नाहीये. तिथे आपल्यासाठी धोका आहे. बरं हे एकदाच वर्षातनं एकदा केलं जातं का? तर तसंही नाहीये. कारण की होळी ही फक्त 1 दिवसाचा सण नाहीये. काही ठिकाणी ती 3 दिवस, काही ठिकाणी 7 दिवस, काही ठिकाणी 21 दिवस. अशा प्रत्येक गावाची आपापली परंपरा आहे. पण होळी हा 1 दिवसाचा सण नाही. म्हणजे मुख्य होळीच्या दिवशी मोठी होळी लावली जाते. पण त्याआधी काही दिवस छोट्या होळीपासून सुरुवात होते आणि मग हळू होळी मोठी होत जाते. याचा अर्थ आग मोठी-मोठी होत जाणार आहे. आणि हे दररोज ते प्राणी-पक्षी पाहणार आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये हे फिट्ट बसणार आहे, की आपल्याला तिथे जायचं नाही. बरं हे एकदा पाहिल्यानंतर प्राणी-पक्षी आपल्या एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडे ही माहिती पास ऑन करतात किंवा ती पोहोचवली जाते. जेणेकरून त्या प्रत्येकाला कळतं, की आपल्याला तिथे जायचं नाहीये. तिथे काही ना काहीतरी धोका आहे. तर अशा पद्धतीने हा होळीचा निसर्गातला सुरू झालेला व निसर्गाचा समतोल राखत. कारण की यावेळी पालापाचोळाही मुबलक प्रमाणात असतो. सुक्या काटक्या जमा करायच्या आणि मग हा होळीचा सण संध्याकाळी रात्री आग लावली जाते, दिवसा नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी आपण धुलीवंदन खेळतो. 5 दिवसांनी रंगपंचमी खेळतो. आता या पुन्हा याच्यात सुद्धा ही जो काही तापमानात होणारी वाढ आहे किंवा बदल आहे,
हा एकदम सडन चेंज होतो आणि पटकन उन्हाळा सुरू होतो. त्यामुळे अनेक लोकांना अ, घात असा त्रास होऊ शकतो आणि म्हणून या काळामध्ये थंड पाणी अंगावर घेणं हा अगदी साधा सोपा उपाय जो आयुर्वेदामध्ये सांगितलाय, तो या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी सुद्धा अवलंबला आणि त्याला धुलीवंदन, रंगपंचमी या नावाने साजरा करायला सुरुवात केली. आता आताच्या काळात आपल्याला अनेक रंग बाजारात मिळतात. काही नैसर्गिक असतात, काही रासायनिक असतात. रासायनिक रंगांचे अनेक दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात, निसर्गावरही होतात. पण मग पूर्वीच्या काळी कुठले रंग वापरत असतील होळी खेळायला? असंही आपल्या मनात येऊ शकतं. तर जर आता आपण निसर्गात बघितलं तर उन्हाळा आता सुरू झालेला आहे आणि अनेक वृक्ष या काळामध्ये वेगवेगळ्या फुलांनी फुलतात. त्यांचे रंग जे असतात, त्या फुलांच्या रंगापासून हे रंग तयार केले जातात. तर त्यातलं खूप सुंदर उदाहरण म्हणजे पळसाच्या फुलांचा रंग. ही जी सुंदर अशी भगव्या रंगाची फुलं असतात, ती सुकवून त्याच्यापासून खूप सुंदर रंग तयार होतात. आणि या रंगाचे रेफरन्स आपल्याला कुठपर्यंत कधीपासून सापडतात? तर थेट कृष्णाच्या काळापासून या पळसाच्या फुलांचा रंग बनवून त्याचा वापर केलेला आपल्याला बघायला मिळतो. जर आपण थोडंसं आयुर्वेदाचा अभ्यास केला किंवा त्यात डोकावलं, तर ही पळसाची फुलं ही थंड प्रकृतीची आहेत. त्याच्यामुळे ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, अशा मंडळींनी जर पळसाच्या फुलांची पाण्यात घालून त्या पाण्याने अंघोळ केली किंवा त्या पळसाच्या फुलांचं सरबत बनवून प्यायले, चहा बनवून घेतला, तर त्याच्यातनं अनेक खूप चांगल्या पद्धतीने उष्णता जी आहे, ती कमी होण्यासाठी मदत होते. मग असे वेगवेगळे प्रकारच्या रंगांचा नंतर मानवाने शोध लावत गेला किंवा त्याच्यावर प्रयोग करत गेले आणि अशा पद्धतीने वेगवेगळे रंग कारण की प्रत्येकाची आवड वेगळी असते. प्रत्येकाला काही पळसाच्या फुलांचा रंग एकच एक रंग आवडेल असं नाही. मग कोणी हिरवा रंग बनवला, कोणी लाल रंग बनवला, हळदीपासून पिवळा रंग बनवला. हळदीवरच चुन्याची प्रक्रिया केली की त्यातनं आपल्याला कुंकू मिळतं. त्या कुंकूपासून लाल रंग मिळाला. असे वेगवेगळे नैसर्गिक रंग तेव्हापासनं आपल्या वापरात आहेत. म्हणजे अगदी मातीपासून वेगवेगळे रंग बनवले जातात. मग त्यात मुलतानी माती आहे. साधी आपली शेतातली लाल माती घ्या, काळी माती घ्या. हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे रंग आहेत. जे आपण आजच्या काळात बघतोय की स्पामध्ये हजारो रुपये देऊन लोकं अंगाला माती थापतात. जे गावाकडे आपल्याकडे सहज. तो शेतकरी वर्षाचे 6-7 महिने मातीतच असतो. आपला कुंभार त्याचा तो जन्म मातीतच असतो आणि तो आयुष्यभर मातीतच काम करत असतो. अशी मातीसुद्धा डिटॉक्सिफिकेशनचं काम करते. असे हे निसर्गातल्या अनेक साध्या सोप्या गोष्टी आहेत, की जे हे रंग म्हणून पूर्वापार पद्धतीने वापरत आलेले आहेत. आणि आता पुन्हा संपूर्ण जग पुन्हा एकदा ऑर्गॅनिककडे, नैसर्गिक गोष्टींकडे वळलंय. आणि मग या काळामध्ये काही भाज्यांपासून आपण रंग बनवतो किंवा मातीपासून रंग बनवतो. काही आयुर्वेदिक रंग सहज थेट उपलब्ध आहेत किंवा ते त्या पावडरीच रंग म्हणून वापरू शकतो. जशी मेहंदीची पावडर आहे, गुलाब पाकळ्यांची पावडर आहे, रक्तचंदनाची पावडर आहे, चंदनाची पावडर आहे. ते सर्व वेगवेगळे रंग आपण आपल्याला सहज उपलब्ध होतात. ते आपण वापरू शकतो आणि त्याच्यातनं आपण छान पद्धतीने हा होळीचा सण साजरा करू शकतो. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे, की होळी हा आपण पवित्र सण मानतो. त्याच्यामुळे अनेक लोक त्याच्यामध्ये आपल्याला प्लास्टिक जाळताना दिसतात. घरातला कचरा सुद्धा होळीमध्ये जाळताना दिसतो. तर असं करता कामा नये कारण की तो एक पवित्र सण आहे. त्याच्यामध्ये काही भावना आहेत. अशुभाचा नाश व्हावा, ते जळून जावं, ही त्याच्यामागची मुख्य भावना आहे. त्याच्यामुळे ते प्लास्टिक वगैरे त्याच्यामध्ये जाळू नये, ही आपल्या सगळ्यांना विनंती कारण की त्याच्यातनं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात होतं. आणि जो आपण आधीचा संदर्भ बघितला, की जेव्हा जंगलं मोठी होती आणि मनुष्यवस्ती लहान होती, त्यावेळी मोठ्या होळ्यांना काहीतरी महत्त्व होतं कारण की ते कुठल्यातरी प्राणी, पक्ष्यांना घाबरवण्यासाठी होतं. आता जेव्हा ह्या होळ्या आपण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साजऱ्या करतो, तेव्हा त्याचे संदर्भ थोडे बदलायला पाहिजे. त्याचा प्रकार थोडा बदलायला पाहिजे. कारण की शहरी भागामध्ये घाबरावे असे काही प्राणी राहिलेले नाहीत. त्याच्यामुळे जसं गावाकडे एक गाव एक होळी ही प्रथा आपण पाळतो किंवा अनेक गावांनी ते सुरू केलंय. त्याच्यामुळे लाकूड फाटा देखील वाचतो आणि पूर्ण गाव त्या होळी साजरा करण्यासाठी एकत्र येतं. त्याच पद्धतीने आपण देखील आपल्या एका सोसायटीची एक होळी न करता एक 4-5 सोसायट्या मिळून एक होळी करावी किंवा एक एक प्रभाग म्हणून एक होळी करावी. जेणेकरून फार मोठ्या प्रमाणात लाकूड फाटा देखील आपण वाचवू शकतो. त्याच्यामध्ये या आताच्या काळामध्ये झालेली एक फार सुंदर डेव्हलपमेंट आपण बघू शकतो, की लाकूड फाटा वापरण्याऐवजी अनेक ठिकाणी आता गायीच्या शेणापासून गोकाष्ठ बनवलेले दिसतात.
हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. त्याच्यातनं शेतकऱ्यांना रोजगार मिळू शकतो. जे गायींना सांभाळतात अशा गोशाळांना उद्योग मिळू शकतो. म्हणजे आपली मागणी आणि त्यांनी केलेला पुरवठा हे देखील याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. त्याच्यामुळे आपले जे पारंपरिक सण समारंभ आहेत, जे आपल्या पूर्वजांनी काहीतरी निसर्गाकडे लक्ष देऊन निसर्गाच्याकडे पाहत जे सुरू केलेले आहेत, ते जर आपल्याला तशाच पद्धतीने साजरे करायचे असतील, चांगल्या पद्धतीने सुरू ठेवायचे असतील आणि येणाऱ्या पिढीकडे पास ऑन करायचे असतील, तर त्याच्यामध्ये काळानुरूप हे छोटे-छोटे जर बदल आपण केले आणि हे सकारात्मक पद्धतीने केले, तर नक्कीच आपल्या ह्या वैज्ञानिक संदर्भ असणारे सण, ही पुढची पिढी सुद्धा तितक्याच आनंदाने स्वीकारेल आणि ते तितक्याच अ, चांगल्या पद्धतीने साजरे सुद्धा करतील. तर अशा या होळीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.